नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू आयकेडी मॅथ्स अकॅडमी. आपण बघत आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन. रेशो अँड प्रपोर्शनच्या एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 4.1 एक्झरसाइज 4.1 आपण सुरू केली. त्यातले 6 एक्झाम्पल आपण कंप्लीट केले. आता आपण उद्या 7 नंबरच्या एक्झाम्पलकडे. 7 नंबरचे एक्झाम्पल हे बुक समोर ठेवा. 7 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये ते असं म्हणतात, द प्रेझेंट एज ऑफ द वत्सला अँड सारा. प्रेझेंट एज ऑफ वत्सला आणि सारा. एक वत्सला नावाची मुलगी आहे आणि एक सारा नावाची मुलगी आहे. त्यांचे प्रेझेंट एज आहे 14 इयर अँड 10 इयर. म्हणजे वत्सलाचं प्रेझेंट एज आहे 14 इयर आणि साराचं प्रेझेंट एज आहे 10 इयर. पुढे ते म्हणतात, आफ्टर हाऊ मेनी इयर विल द रेशो ऑफ देअर एज बिकम 4:5. तर किती वर्षानंतर आफ्टर x year the ratio of their age is 5:4. किती वर्षानंतर त्यांच्या एजचा रेशो 5:4 होईल. तर मी मानून घेतो की आफ्टर x year द रेशो ऑफ देअर एज 5:4. म्हणजे वत्सलाचं आजचं एज 14 आहे आणि साराचं आजचं एज 10 आहे. तर आफ्टर x year एज ऑफ आफ्टर x year एज ऑफ वत्सला आणि सारा किती म्हणजे सारा. वत्सलाचं आज एज 14 आहे. टुडेज प्रेझेंट एज म्हणजे आजचं एज. वत्सलाचं 14 आहे. तर 2 वर्षानंतर काय होईल माहिती का, 14 + 2. 3 वर्षानंतर किती येईल, 14 + 3. मग x इयर नंतर तिचे एज येईल 14 + x. आणि साराचं x इयर नंतर येईल 10 + x. आता ह्या एजचा रेशो किती सांगा मला. 14:10 2 14 म्हणजे 7:5. मग प्रेझेंट एजचा रेशो 7:5 आहे. तर x इयर आफ्टर x इयर एजचा रेशो 5:4 आहे. खालच्या देअरफॉर 14 + x अपॉन 10 + x इज इक्वल टू 5/4. याला म्हणायचं बाय द गिव्हन कंडिशन. काय म्हणायचं, बाय द गिव्हन कंडिशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 4 × 14 + x आणि 5 × 10 + x. बघा, हे दोघं जे एज आहेत ते आजचे आहेत, प्रेझेंट आहेत. आणि हे दोघं जे एज आहेत ते आफ्टर x इयर आहे. आणि आफ्टर x इयरच्या एजचा रेशो किती आहे, 5:4. 14 ने मध्ये मल्टिप्लाय केलं 56 + 4x. परत 5 ने मध्ये मल्टिप्लाय केलं 50 + 5x. तो 50 इकडे येईल आणि तो 4x तिकडे येईल. 56 - 50 इज इक्वल टू 5x - 4x. 56 मधून 50 गेले 6 आणि 5x मधून x गेले किती, x. देअरफॉर x इज इक्वल टू 6. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू 6 आली. म्हणजे याचा रिझल्ट आला आफ्टर x इयर. आफ्टर x इयर नाही, 6 इयर. किती वर्षानंतर त्यांच्या एजचा रेशो 5:4 बनेल, तर 6 इयर नंतर त्यांच्या एजचा रेशो 5:4 बनेल.
बघा, जर आज तिचं वय वत्सलाचं 14 आहे तर 6 नंतर 6 इयर नंतर 20 होईल. याच्या जर आज 10 आहे तर 6 इयर नंतर 16 होईल. आणि याच्या रेशो घ्या तुम्ही 4×25 4 चोक 16 म्हणजे 5:4 इज द करेक्ट आन्सर. तुम्ही असं चेक करू शकतात की आपला रिझल्ट करेक्ट आला का नाही. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघा की वत्सला आणि साराचं टुडेज एज त्यांनी दिलेलं आहे. मग आफ्टर एक्स इयरचे एज मध्ये टुडेज एज मध्ये एक्स ऍड होईल आणि टुडेज एज म्हणजे एक्स ऍड होईल. आणि हे जे आफ्टर एक्स इयरच्या दोघांचे एज आहे त्यांचा जो रेशो आहे तो घेतला आणि तिथून एक्स ची व्हॅल्यू काढली. म्हणजे आफ्टर 6 इयर द रेशो ऑफ द एज विल बी 5:4. इथं 7 नंबरचं एक्झाम्पल आपण कंप्लीट केलंय. आता आपण उडूया 8 नंबरच्या एक्झाम्पल कडे. 8 नंबरचे एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे बुक असेल, बुक समोर ठेवा. तर एक्झाम्पल मी रीड करतो. द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ द रेहना अँड हर मदर. द रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ द रेहना अँड हर मदर. रेहना आणि तिची मदर यांच्या प्रेझेंट एजचा रेशो आहे 2:7. आफ्टर 2 इयर द रेशो ऑफ देअर एजेस विल बी. आता रेहनाचं प्रेझेंट एज आपल्याला माहिती आहे. रेहनाचं प्रेझेंट एज असेल म्हणजे बघा, रेहनाचं आणि तिच्या मदरचा एजचा हा रेशो आहे. आणि रेशो वरून जर ऍक्च्युअली एज काढायचे असेल तर कॉमन मल्टिपल घ्यावा लागतो. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ गिवन रेशो बी एक्स. therefore present age of रेहना किती आलं 2x. आणि प्रेझेंट एज ऑफ रेहनाज मदर इज इक्वल टू 7x. म्हणजे रेहनाचं प्रेझेंट एज 2x आणि रेहनाच्या मदरचं प्रेझेंट एज 7x. हे त्यांचं प्रेझेंट एज आलं. आफ्टर 2 इयर एज ऑफ रेहना इज इक्वल टू 2x आणि हर मदर इज इक्वल टू 7x. दोघांमध्ये 2 ऍड करावं लागेल. म्हणजे रेहनाचं प्रेझेंट एज 2x आहे, पण 2 इयर आफ्टर किती 2x + 2. रेहनाचा मदरचे एज टुडेज एज म्हणजे प्रेझेंट एज 7x आहे आणि 2 इयर नंतर किती येईल 7x + 2. खालच्या वेळेला बाय द गिव्हन कंडिशन दिलेली कंडिशन अशी आहे की आफ्टर 2 इयरचे जे त्यांचे एज आहे त्याचा रेशो बनून जाणार आहे 1:3. म्हणजे 2x + 2 अपॉन 7x + 2 इज इक्वल टू 1/3 म्हणजे 1:3. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 × 2x + 2 इक्वल टू 1 × 7x + 2. याला ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. 3 मध्ये जाईल तर 6x + 6. याला मध्ये मल्टिप्लाय करा 7x + 2. 6x तिकडे पाठवा, 2 इकडे बोलवा. 6 - 2 इज इक्वल टू 7x - 6x म्हणजे 4 इज इक्वल टू x. म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली 4. मग x ची व्हॅल्यू जर 4 आली तर रेहनाचं प्रेझेंट एज किती. द प्रेझेंट एज ऑफ द रेहना 2x आहे म्हणजे 2 × 4 म्हणजे किती आलं 8 इयर.
लक्ष द्या. हे बघा, रेहनाच्या आणि तिच्या मदरच्या एजच्या रेशो किती होता? 2:7. दिलेला रेशो वरून त्यांचे ऍक्च्युअल एज काढायचे असेल, पण तुम्हाला कालही उदाहरण दिलं होतं, कॉमन मल्टिपल शिवाय तुम्ही त्यांचे एज काढू शकत नाही. रेशो म्हणजे एज नसतं. असं नाही अर्थ की रेनाचे एज 2 आणि मदरचे एज 7. म्हणजे तिची मुलगी 2 वर्षाची आणि मम्मी 7 वर्षाची, असं काही होईल का? नाही. मग हा रेशो आहे. रेशोला जर तुम्ही कॉमन मल्टिपलने मल्टिप्लाय केलं तर त्यांचं ऍक्च्युअल एज भेटतं. मग कॉमन मल्टिपल तुम्ही काय मानला? एक्स. मग रेहनाच्या या 2:7 जो रेशो आहे त्याला एक्स लावला की त्यांचे एज भेटतील. म्हणजे 2 ला एक्स लावला तर 2x रेनाचे एज आहे आणि 7 ला एक्स लावला तर तिच्या मदरचे एज. मग 2 वर्षानंतर म्हणजे रेनाचा आजचा एज 2x आहे, मग 2 वर्षानंतर आफ्टर 2 इयर तिचे एज 2 ने इन्क्रीज होऊन जाईल, म्हणजे +2 करावं लागेल. आणि रेनाच्या मदरचे एज पण तिच्या एज मध्ये 2 ऍड करावं लागेल. मात्र हे 2 वर्षाचे जे एज आहे, 2 वर्षानंतर जे आफ्टर 2 इयरचे जे एज आहे त्याचा रेशो त्यांनी किती दिलाय? 1:3. म्हणून मी म्हटलं बाय द गिवन कंडिशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केली, मल्टिप्लाय केलं, मग एक्स ची व्हॅल्यू तुमची 4 निघाली. मग एक्स ची व्हॅल्यू 4 निघाली. आपण रेनाच्या प्रेझेंट एज मध्ये एक्स ची व्हॅल्यू 4 टाकली. 2 4 जा 8. म्हणजे 8 इयर त्या रेनाच्या एज या ठिकाणी होऊन गेलं. आता या ठिकाणी 7 नंबर आणि 8 नंबरचा एक्झाम्पल कंप्लीट झाल्यानंतर हा जो प्रॅक्टिस सेट 4.1 आहे हा कंप्लीट झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू कंपॅरिझन ऑफ रेशो. काय आपला कंपॅरिझन ऑफ रेशो. कंपॅरिझन ऑफ रेशो पुढचा टॉपिक आहे कंपॅरिझन ऑफ रेशो. म्हणजे मला असं म्हणायचे की एक रेशो दिला तुम्हाला 1/2 आणि एक रेशो दिला तुम्हाला 7/3. आता विषय कसा असतो माहिती का? हा 6 आहे, हा 7 आहे, हा -6 आहे, हा -7 आहे, हा 6 आहे, हा -7 आहे, हा -6 आहे, हा 7 आहे, हा 0 आहे, हा -2 आहे, हा 0 आहे, हा 2 आहे. बघा, 2 पॉझिटिव्ह नंबर राहिले की त्याची कंपॅरिझन सोपी असते. निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह 6 मोठा असतो. त्यात जर निगेटिव्ह नंबर पेक्षा पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो, निगेटिव्ह नंबर पेक्षा पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो, निगेटिव्ह नंबर पेक्षा 0 मोठा असतो, 0 हा पॉझिटिव्ह नंबर पेक्षा छोटा असतो. तर हे रॅशनल नंबर आहे, त्यांची कंपॅरिझन सोपी आहे. परंतु याच्यात कोणता रेशो मोठा आहे हे आपल्याला जर कम्पेअर करायचं असेल, म्हणजे 1/2 हा रेशो मोठा आहे का 7/3 हा रेशो मोठा आहे, त्याला कसं सॉल्व्ह करायचं? तर त्याच्यासाठी कंपॅरिझन ऑफ रेशो साठी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की A/B आणि C/D हे 2 रेशो असतील तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. A × D AD आणि B × C BC. आता जर समजा A वाला प्रोडक्ट मोठा असेल तर A कडे तुमचा फाटा असेल, जिकडे मोठा तिकडे फाटा. जर C वाला प्रोडक्ट मोठा असेल तर C कडे तुमचा फाटा होईल. समजा A/B आणि C/D. मग आता हा AD तुम्ही काढणार, नंतर BC काढणार. मग C वाला जर प्रोडक्ट असेल तर C कडे फाटा. कोणता प्रोडक्ट मोठा आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. समजा A/B आणि C/D आहे आणि AD प्रोडक्ट केला आणि BC प्रोडक्ट केला आणि दोघं इक्वल आले तर हे दोघं इक्वल असतात. आता बघा 1 × 3 आणि हा 2 × 7. 1 × 3 3, 2 × 7 14. मग मला सांगा 1 वाला प्रोडक्ट मोठा आहे का 7 वाला? 7 वाला प्रोडक्ट मोठा आहे, मग 7 कडे फाटा. जिकडे मोठा तिकडे फाटा. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. एकदम सिंपल मुद्दा आहे हा, तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. आता कंपॅरिझन ऑफ रेशो मध्ये अजून एक रेशो मी या ठिकाणी घेऊन दाखवतो. 9/6/2 आणि 9/7. आता हे कसं कम्पेअर करा? 6 × 7 9 × 2. 6 वाला प्रोडक्ट जर मोठा आला तर 6 कडे फाटा आणि 9 वाला प्रोडक्ट मोठा आला तर 9 कडे फाटा. हे किती होतील? सकम 42.
आणि हे किती 9 2 80, म्हणजे 42 तुमच्या ग्रेटर आहे, म्हणजे 6 वाला प्रोडक्ट मोठा आहे, मग 6 कडे तुमच्या फाटा असेल. समजा या ठिकाणी 1/3 असेल आणि या ठिकाणी 5/15 असेल. आता या ठिकाणी मल्टिप्लाय करा तुम्ही 1 into 15 आणि 5 into 3. हा आला तुमचा 1 वाला प्रोडक्ट 15 आणि 5 वाला प्रोडक्ट पण 15, म्हणजे दोघं प्रोडक्ट सेम आहेत, म्हणजे दोघं रेशो सेम. मग कंपॅरिझन ऑफ रेशो नावाचा टॉपिक या ठिकाणी आपण कंप्लीट केलाय. कंपॅरिझन ऑफ रेशो या टॉपिकवर डिपेंडंट आता आपल्याला बघायची आहे प्रॅक्टिस सेट 4.2. बघा प्रॅक्टिस सेट 4.2 चं पहिलं एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 4.2 चा क्वेश्चन नंबर 1. Using the property A upon B is equal to AK upon BK. Using the property A upon B is equal to AK equal to BK, fill in the blanks suitable substituting the proper number in the following. बघा आपण पहिलं fill in the blanks बघू. 5/7 is equal to dot 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 upon 28. 35 upon dot dot dot, त्याच्यानंतर डॉट 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 अपॉन 3.5. इकडे लक्ष द्या. 7 ला 28 बनवण्यासाठी 4 ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे 7 ला जर 28 बनवायचं असेल तर 7 into 4, 7 4 जा 28. मग 5 ला जर 28 बनवायचं असेल तर 5 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तर 4 ने. म्हणजे यू कॅन मल्टिप्लाय टू द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय द 4. म्हणजे बघा या 7 ला मी 4 ने मल्टिप्लाय केलं 28 भेटला, म्हणून मला 5 ला पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. किती भेटतील 20. त्याच्यानंतर 5/7 वरती 35 आहे. जर तुम्हाला 35 पाहिजे असेल तर तुम्हाला 5 into 7 करावं लागेल. मग खाली पण तुम्हाला 7 ला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हा 35 केव्हा भेटेल तुम्हाला जेव्हा तुम्ही इथं 7 ने मल्टिप्लाय करणार. मग वरती जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर मला खाली बी 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 7 7 जा 14. 5/7 या 7 ला जर मी 2 ने डिवाइड केलं तर 3/5 भेटेल, किंवा मग 1/2 ने मल्टिप्लाय केलं. 7 ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 3.5 भेटेल. मग 7 ला जर तुम्ही 1/2 ने मल्टिप्लाय करताय तर 5 ला पण तुम्हाला 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 5 ला जर तुम्ही 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 2.5 भेटेल. म्हणजे अशा पद्धतीने या क्वेश्चन नंबर 1 च्या पहिल्या एक्झाम्पलचे आपण फिल इन द ब्लँक्स केले. सेकंड एक्झाम्पलचे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते मी तुम्हाला होमवर्क देतो. म्हणजे फर्स्ट फिल इन द ब्लँक्स मी करून दिलं आणि सेकंडचं फिल इन द ब्लँक्स आहेत ते तुम्हाला होमवर्क आहे. जमलं तर ठीक आहे, नाही तर मला तसं कॉल करून व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही सांगू शकतात की आम्हाला जमत नाही सर, मी पुढच्या लेक्चरला करून दाखवेन. आता आपण क्वेश्चन नंबर 2, 3, 4 पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. या ठिकाणी मी थांबतोय. तर पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू. थँक्यू.